नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता पी-एम किसानचा जो 23वा हप्ता आहे, तुम्हाला 20 जून 2026 या रोजी पात्र लाभार्थी जे शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे हप्ते काय झालेले आहेत, स्थगित आहेत. अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बाब म्हणजे त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, जवळपास आता 15 ते 10 ते 15 दिवस झालेला आहे, के-वाय-सीची प्रक्रिया शासनाने चालू केलेली आहे. मग ते थंबच्या माध्यमातून असेल किंवा मग आता तुम्ही चेहऱ्यावर सुद्धा काय करू शकतात, ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करू शकतात. मग जे शेतकऱ्यांचे हप्ते चालू असतील अशाही शेतकऱ्यांनी करायची आहे के-वाय-सी. ज्यांचे शेतकऱ्यांचे हप्ते बंद पडलेले असतील, के-वाय-सी अभावी म्हणा, त्यानंतर आणखीन काही ॲड्रेसमध्ये काही बदल झालेला असेल त्या माध्यमातून म्हणा, अशा बरेच असे कारणं आहेत की ज्यांना हप्ते बंद पडलेले आहेत अशा शेतकऱ्यांचे. मग तुम्ही के-वाय-सी करत असताना के-वाय-सी करते वेळेस तुम्ही काय करायचं आहे, तुमचा जो पत्ता आहे ना, तो चेक करून घ्यायचा आहे. कारण ज्यांचे हप्ते बंद पडलेले आहेत, तर त्या शेतकऱ्यांच्या पत्त्यामध्ये, ॲड्रेसमध्ये काय झालेलं आहे, खूपच तफावत आढळून आलेली आहे. आणि तफावत आढळून आलेल्या असल्याकारणानं तुमचे हप्ते काय झालेले आहेत, स्टॉप झालेले आहेत. तुम्ही के-वाय-सी करते वेळेस तुम्हाला काय होतं, तुमच्या ज्या गावामध्ये जमीन आहे, त्या गावचं तुम्हाला काय दाखवत आहे, ॲड्रेस दाखवत आहे. आणि मग ॲड्रेस दाखवल्यानंतर तुम्ही ते चेक करून घ्यायचं आहे, पाहायचं आहे. असे बरेच शेतकऱ्याच्या के-वाय-सीच्या माध्यमातून दिसून आलेलं आहे, की ज्यांचे हप्ते बंद पडलेले आहेत, अशा शेतकऱ्यांचे काय झालेले आहेत, ॲड्रेस चुकीचे आलेले आहेत. आणि ॲड्रेस चुकीचे आलेले असल्याकारणानं मग त्या गावामध्ये त्यांची जमीन व्हेरिफाय होत नाही. आणि जमीन व्हेरिफाय होत नसल्यामुळं मग त्यांचे हप्ते काय केलेले आहेत, स्टॉप केलेले आहेत. ज्यांचे हप्ते स्टॉप केलेले आहेत अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, के-वाय-सी त्यांची होते. के-वाय-सीला काहीही अडचण नाही. मग के-वाय-सी करते वेळेस तुम्हाला काय होतं, तिथं डिटेल दिसते, तुमचा ॲड्रेस वगैरे. त्यानंतर तुम्हाला किती हप्ते पडलेले आहेत हेही तुम्हाला पाहावयास मिळत आहे. मग हेच पूर्ण काय करायचं आहे, तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. ज्यांचे हप्ते स्टॉप आहेत आणि ज्यांचे हप्ते चालू आहेत अशांनी के-वाय-सीची प्रक्रिया काय करायची आहे, पूर्ण करून घ्या. ज्यांचे हप्ते स्टॉप असतील अशाने आपले हप्ते के-वाय-सी करते वेळेस काय होत आहे, आपली पूर्ण डिटेल तिथं आपल्याला दाखवत आहे. ती डिटेल काय करायची आहे, चेक करून घ्यायची आहे, पाहायची आहे. कारण बऱ्याच शेतकऱ्यांची के-वाय-सी करता खेपी ज्यांचे हप्ते स्टॉप झालेले आहेत, अशा शेतकऱ्यांचे ॲड्रेस काय झालेले आहेत, चुकीचे आलेले आहेत, चुकीचे दिसलेले आहेत. त्यामुळं मग काय करायचं आहे, ज्यांचे स्टॉप झालेले असतील त्यांनी आपलं ॲड्रेस काय करायचा आहे, चेक करून घ्यायचा आहे, पाहायचं आहे. कारण ज्या गावामध्ये आपली जमीन आहे, त्या गावचाच ॲड्रेस आपल्याला दाखवत आहे का पी-एम किसानच्या लॉगिनला, ते काय करायचं आहे, के-वाय-सी करते वेळेस चेक करून घ्यायचं आहे, पाहायचं आहे. आणि त्यानंतर मग परत आणखी तुमचं मग जे आधार लिंक बँक काय आहे का नाही हेही चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. काही दुरुस्ती करायची असेल तर तुम्हाला के-वाय-सी करता की तिथं येस नो काय करत आहे, दाखवत आहे. मग तुम्ही ते काय करायचं आहे, पाहून घ्यायचं आहे के-वाय-सी करते वेळेस. मग तुम्ही थंबवर करता की चेहऱ्यावर करता, या दोन्ही वेळेस काय केलं जातं, तुम्हाला ते दाखवलं जातं. मग तुम्ही काय करायचं आहे, ते ॲड्रेस वगैरे सगळे डिटेल जे आहे तुम्ही ते चेक करून घ्यायची आहे. काही दुरुस्ती करण्यालायक आहे का, काही चुकीचं झालेलं आहे का, हे काय करायचं आहे, शेतकऱ्यांनी स्वतः पाहायचं आहे. हे के-वाय-सी करता वेळेस पूर्ण डिटेल तुम्हाला काय करत आहे, दाखवत आहे. आतापर्यंतचे हप्ते किती पडलेले आहेत, काय आहेत, कुठपासून आपल्याला हप्ते आलेले नाहीत, कुठपर्यंत हप्ते आलेले आहेत, कुठं स्टॉप झालेले आहेत हप्ते, कुठपासून स्टॉप झाले, बंद पडलेले आहेत. हे सर्व काय करत आहे, डिटेल दाखवत आहे. मग त्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, चेक करता वेळेस के-वाय-सी करता वेळेस काय करायचं आहे, ते तुम्ही डिटेल चेक करून घ्यायची आहे, पाहायची आहे. ह्याच्यात तुमची चूक काय होणार आहे, दुरुस्ती करता येणार आहे. जी चूक झालेली आहे तुमची, ती चुकीची दुरुस्ती करता येणार आहे. तुम्ही ते पाहून घ्यायचं आहे. काहीचा ॲड्रेस वगैरे चुकला असेल, स्वतः एकीकडे राहत आहेत आणि जमिनीचा ॲड्रेस वगैरे एक आहे, असं काही जर मिसमॅच दाखवत असाल तर तुम्ही काय करायचं आहे, तहसीलशी किंवा कृषी माध्यमा ऑफिसशी संपर्क करून आपलं काय करायचे आहे, पी-एम किसानचं जे अकाउंट आहे ते दुरुस्त करून एडिट करून घ्यायचं आहे. धन्यवाद.